नमस्ते. इराणचा विकास आणि रेजा शाह पहलवी यांच्या नेतृत्वामध्ये इराणचं झालेलं आधुनिकीकरण हे आपण पाहणार आहोत. इराण हा जो देश आहे हा तेलासाठी महत्त्वाचा आहे. तिथे खनिज तेल मोठ्या प्रमाणावरती सापडत होतं. परंतु इंग्लंड आणि रशिया यांनी सतत तिथं हस्तक्षेप केला आणि त्याचं शोषण करायचा प्रयत्न केला. रशियाने भरमसाठ कर्ज इराणला दिलं आणि ते कर्ज देणं आणि दुसरीकडे आम्ही तुमच्या लष्कराला प्रशिक्षण देतो असं सांगून मोठ्या प्रमाणावरती इराणवरती वर्चस्व केलं. सुरुवातीला इराणच्या तरुणांनी या पाश्चात्य लोकांचं स्वागत केलं, आधुनिक विचार. परंतु त्यांच्या लक्षात आलं की हळूहळू आपल्यावरती नियंत्रण तयार करतात, त्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला. त्याच्यानंतर पहिलं जे महायुद्ध झालं त्याच्यात इराण तटस्थ होता सुरुवातीला, परंतु ब्रिटन आणि रशिया याच्यामुळे तो फरफटला गेला युद्धात आणि त्यांच्या बाजूने ओढला गेला. पुढे पॅरिसची शांतता परिषद झाली, त्याच्यात देखील पहिल्या महायुद्धानंतर इराणचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. परंतु त्यांना तिथं काही फारसं महत्त्वच मिळालं नाही. म्हणजे ते केवळ कठपुतली आहेत रशिया ब्रिटनचे, सिद्ध झालं आणि याच्यामुळे इराणमध्ये अस्वस्थता पसरली. मग रेजा शाह पहलवी यांनी तिथे एक रक्तहीन क्रांती घडवली आणि तिथला सत्तेचा कारभार पलटला. सय्यद जियाउद्दीन हे पंतप्रधान झाले आणि युद्धमंत्री म्हणून रेजा शाह पहलवी. तर असा हा सगळा प्रवास आहे. मग रेजा शाह पहलवींनी तिथे आधुनिकीकरण केलं. तर रेजा शाह पहलवींनी इराणमध्ये रक्तहीन क्रांती कशी घडवली आणि त्याचं आधुनिकीकरण कसं केलं हे आपण बघणार आहोत. अगदी साधे सैनिक म्हणून रेजा शाह होते, साधे सैनिक. तर रेजा शाह हळूहळू आपल्या कर्तृत्वावर, हिमतीच्या जोरावरती सेनापती पदापर्यंत पोहोचले आणि 20 फेब्रुवारी 1921 मध्ये केवळ निवडक 2500 सैन्य घेऊन, 2500 अनुशासित शिस्तबद्ध लष्कर सैन्य घेऊन त्यांनी वेगवेगळ्या सरकारी इमारतींचा ताबा घेतला आणि ते स्वतः प्रधानमंत्री बनले. 1925 मध्ये त्यांनी पहलवी ही पदवी धारण केली आणि ते इराणचे शाह बनले. काझर घराण्याचं त्यांनी शेवट करून टाकलं. काझर घराणं इराणमधून नष्ट झालं, बाजूला पडलं. मग रेजा शाह पहलवी यांनी इराणचं नेतृत्व इराणचे शाह म्हणून करायला सुरुवात केली. मग त्यांनी वेगवेगळ्या सुधारणा केल्या. त्यांनी लष्करामध्ये सुधारणा केल्या. वेगवेगळ्या उद्योगपती आणि तेल कंपन्यांकडून जी रॉयल्टी येत होती ती मोठ्या प्रमाणावर येत होती, कारण तेलाचा पैसा हा मोठ्या प्रमाणावरती होता. तो सगळा पैसा त्यांनी इराणच्या लष्करी विकासासाठी वापरला. मग त्यांनी लष्कराला प्रशिक्षण दिलं, आधुनिक धर्तीचं लष्कर निर्माण केलं, नवी नवी शस्त्र आणली, त्यांचे काही कारखाने उघडले, तरुण जे होते त्यांना लष्करात भरती करून प्रशिक्षण दिलं आणि अद्ययावत सेना तयार केली. म्हणजे लष्करी सुधारणा आणि अद्ययावत एखाद्या राष्ट्राची युरोपच्या धर्तीवरती सेना त्यांनी तयार केली. दुसरी त्यांनी सुधारणा केली वाहतुकीमध्ये, कारण वाहतुकीच्या क्षेत्रात जशी सुधारणा होईल तसं तसं त्या देशाचा विकास होतो, आर्थिक विकास होतो. मग पक्के रस्ते बांधणं, आधुनिक धर्तीचे रस्ते बांधणं, मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचं जाळं तयार करणं, वेगवेगळे शहरे रस्त्यांनी जोडणं, हा उपक्रम त्यांनी तिथे यशस्वीरित्या राबवला. त्याच्याशिवाय टेलिग्राफ, टेलिफोन यांचं जाळं तयार केलं. रेल्वे बांधणी हाती घेतली. कॅस्पियन समुद्रापासून तर इराणच्या आखातापर्यंत रेल्वे मार्ग नेला. इतका दीर्घ रेल्वे मार्ग त्यांनी यशस्वीरित्या राबवला, पूर्ण केला. आणि मग सगळीकडे सुव्यवस्था पण पाहिजे. प्रवास म्हटल्यावरती सुव्यवस्था पाहिजे. मग ठिकठिकाणी पोलीस चौक्या उभारल्या, त्याच्यामुळे सुरक्षितता आली आणि या सुरक्षित प्रवासामुळे व्यापार वाढला. मग व्यापाराकडे त्यांनी, पायाभूत सुविधांचा विकास झाल्यावरती व्यापाराच्या विकासाकडे त्यांनी लक्ष दिलं. मग व्यापारामध्ये सुरुवातीला त्यांनी पहिलं जे काम केलं ते म्हणजे जे आयात व्हायची भरमसाठ इराणमध्ये ती थांबवली, नियंत्रित केली आणि स्वतःच्या देशातल्या उद्योगांना त्यांनी प्राधान्य दिलं. मग लोकरीचा कपडा असेल, सुती कपडा असेल, गालिचा असेल किंवा पितळेची वेगवेगळी भांडे किंवा पितळी धातूची उपकरणं असतील, ह्याला त्यांनी प्रमोट केलं, याचा त्यांनी विकास केला आणि इराणच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारे बहार आणला, विकास केला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कंपन्या आणि उद्योग याच्यावरती सरकारी नियंत्रण बसवलं. म्हणजे अनियंत्रितता किंवा नफाखोरी, साठेबाजी याला आळा बसला.
आणि आता भांडवल उभारायचं होतं. भांडवल उभारल्याशिवाय तर काही पैसा नव्हता. त्याच्यामुळे तेलातून येणारा पैसा, कंपन्यांकडून येणारा रॉयल्टी आणि टॅक्सच्या स्वरूपात मिळणारा पैसा याच्यातून मोठ्या प्रमाणावरती भांडवल उभारलं. आणि परकीय पैसा जो आहे तो घेणं जरा कमी केलं. त्याच्यामुळे कर्जाचा बोजापासून ते मुक्त झाले. विशेषतः रशियाचा जो शिकंजा होता, प्रभाव होता, त्यापासून ते मुक्त झाले आणि स्वनिर्मित संपत्तीतून इराणचा विकास व्हायला. याच्यानंतर त्याने आधुनिकीकरणामध्ये एक महत्त्वाची गोष्ट केलेली, ती म्हणजे परकीयांचे जे अधिकार होते हे नष्ट करून टाकले. ब्रिटिश इम्पिरियल बँक होती. ही ब्रिटिश इम्पिरियल बँक जी होती ती चलन व्यवस्थेवर पूर्ण प्रभाव गाजवायची. चलन कसं करायचं, किती करायचं, त्याची व्यवस्था कशी करायची, हे सगळे या कंपनीकडे अधिकार होते, या बँकेकडे अधिकार होते. आणि ही बँक बहुतांशी ब्रिटिशांच्या तावडीतली होती. ते हे अधिकार त्यांनी काढून टाकले आणि राष्ट्रीयकरण करणं याच्यावरती त्यांनी भर दिला. त्याच्यानंतर एक अँग्लो पर्शियन कंपनी होती. त्या अँग्लो पर्शियन कंपनीशी करार झालेला होता 1932मध्ये, कारण याच्यात बहुतांशी इंग्लंडचं भांडवल गुंतलेलं होतं आणि सगळा नफा इंग्लंड या तेलाचा, ऑइलचा मिळवत होती. हा करार 1932चा त्यांनी रद्द केला. मग थोडं निगोशिएशन झाली, गडबड झाली. मग या कंपनीने कुठेतरी जुळवाजुळव केली आणि मग त्यांनी काही अटी या कंपनीला टाकल्या. त्याच्यामध्ये आपलं जे उत्पन्न असेल ते मोठ्या प्रमाणावरती इराणच्या तरुणांच्या शिक्षणासाठी खर्च करावं. बरेचसे अधिकारी या कंपनीमध्ये इराणीच असतील आणि मिळणाऱ्या नफ्याचा मोठ्या प्रमाणावर शेअर किंवा उपयोग हा इराणसाठी केला जावा, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्याच्यामुळे परकीय, विशेषतः ब्रिटन, रशियाचा प्रभाव हळूहळू त्यांनी कमी करून इराणी लोकांचं महत्त्व वाढवायला सुरुवात केली. 1935मध्ये त्यांनी पर्शिया हे नाव सोडून इराण हे नवीन नाव अधिकृत केलं, की पर्शियाला आता इराण म्हणणार. म्हणजे पर्शियाचं दुसरं नाव इराण झालं आणि 1935 पासून त्याला लोक इराण म्हणायला लागले पर्शिया. अशा प्रकारे एक नवीन कल्पना, नवीन एक इमेज देण्याचा, नवीन एक वाट देण्याचा, दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शिक्षणामध्ये देखील त्यांनी फरक केला. मौलवींचं जे शिक्षण होतं ते त्यांनी बंद करून टाकलं. शाळा, विद्यापीठं वाढवली, राष्ट्रीय शाळा काढली आणि 1934मध्ये तेहरान युनिव्हर्सिटी, तेहरान विद्यापीठाची स्थापना केली. परकीय शिक्षण संस्था ठिकठिकाणी निर्माण झाल्या त्या त्यांनी बंद करून टाकल्या आणि राष्ट्रीय शिक्षण संस्था, शाळा आणि कॉलेजेस त्यांनी स्थापन केली. मग धर्मगुरूंना नियंत्रित करण्याचं एक काम त्यांनी हाती घेतलं, कारण धर्माचं फार अति प्राबल्य इराणमध्ये झालेलं होतं. मग सरकारी नियंत्रण या धर्मगुरूंवर आणलं. त्यांना जे काही चॅरिटेबल धर्मादायाचे पैसे मिळायचे त्याच्यासाठी संस्था सरकार नियंत्रित केल्या आणि इस्लामी कायदा जो होता त्याच्यामध्ये सुद्धा काही सुधार केले आणि पाश्चात्य दर्जाचे नवे कायदे देखील देतात. हे जे धर्मगुरू होते ते काही ठिकाणी शोषण करत होते, भ्रष्टाचार करत होते, त्याला देखील पायबंद घालण्याचं काम त्यांनी केलं. सार्वजनिक ठिकाणी प्रवचन करायची असतील तर त्याला सरकारची परवानगी आवश्यक ठरलं आणि सरकार विरुद्ध भूमिका घेणं हे त्याच्यामध्ये तितकंसं अमान्य केलं गेलं. धर्माला कुठेतरी त्यांनी सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला. धर्मामध्ये अजून एक सुधारण्याचा म्हणजे शोक मिरवणुका निघायच्या मोठ्या मोठ्या, तर त्याच्यावरती त्यांनी एक मर्यादा आणली आणि जे काही धर्माला अतिरेकी सवलती होत्या या रद्द करून धर्म हा एक राष्ट्राचाच घटक आहे, राष्ट्रीय लोकांचाच घटक आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. समाज सुधारणा देखील त्यांनी केलेल्या आहे. त्याच्यामध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणावरती इराणमध्ये व्हायचे. मग ते बालविवाह थांबवले, त्याच्यासाठी कायदा आणला. लग्नाचं वय मुलाचं मुलीचं निश्चित केलं. त्याच्यामुळे समाजामध्ये हळूहळू स्थिरता, एक नियमितता, एक चौकट अशी तयार व्हायला लागली. त्याच्यानंतर वैद्यकीय सेवा त्यांनी सगळीकडे इराणवर पसरवल्या. वैद्यकीय सेवेमुळे अत्यंत व्यवस्थित असे उपचार लोकांना मिळायला लागले. अगदी गावागावांमध्ये वैद्यकीय सेवा कशी पोहोचेल, त्यासाठी हॉस्पिटल कशी निर्माण करता येतील, डॉक्टर्स कसे पाश्चात्य धर्तीचे पोहोचवता येतील, याचा त्यांनी विचार केला. त्याबद्दल त्यांनी नियोजन केलं आणि त्याची कृती प्रत्यक्षात आणली. यानंतर कामगारांविषयी काही कायदे केले. कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचं रक्षण झालं पाहिजे, त्यांचं हित सांभाळलं गेलं पाहिजे, याच्यासाठी देखील रेझा शाह पेहलवी यांनी मोठं कार्य केलेलं. या सगळ्या क्षेत्रात काम झाल्यावरती कॅलेंडरमध्ये सुद्धा त्यांनी बदल केलेला. कॅलेंडरमध्ये मग कॅलेंडरमध्ये त्यांनी झोरोस्ट्रियन पद्धतीचं कॅलेंडर आणलं. सौर पंचांगावर आधारित. फारसी महिने देशामध्ये होते. तर अशा पद्धतीचे सगळ्या सुधारणा त्यांनी केल्या आणि त्यांचं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे समाज सुधारणेत आपल्याला दिसतं ते म्हणजे स्त्रियांविषयी.
स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी त्यांनी क्रमशः हळूहळू जी काही बुरखा पद्धत होती ती दूर केली आणि स्त्रियांना आधुनिक पोशाख, पाश्चात्य दर्जाचे पोशाख पेहराव करायला देखील त्यांनी मुभा दिली आणि मग त्याच्यातून समाजाची प्रगती हळूहळू होत गेली. एवढंच नाही तर स्त्री शिक्षणासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले, एक संस्था काढली. त्याच्याशिवाय स्त्रियांना वेगवेगळी पदं देखील दिली आणि राज्यकारभारात, राजकारणात, वेगवेगळ्या आर्थिक गोष्टींमध्ये, प्रशासनामध्ये स्त्रियांचा सहभाग वाढायला लागला. तर अशा प्रकारे यांनी वेगवेगळ्या अँगलने असं काम केलेलं आहे. पण हे सगळं काम करत असताना दुसरं महायुद्ध निर्माण झालं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये इराण हा भरकटला जायला लागला. इराणची भूमिका होती की आपण तटस्थ राहावं. सुरुवातीला तटस्थ राहिला इराण, परंतु ह्या समयास रेजा शाह पहलवी यांच्यावरती दबाव आणण्यात आला आणि या दबावातून इंग्लंड आणि रशियाने त्यांना सत्ता सोडायला भाग पाडलं. कारण त्यांना तिथे स्वतःचं वर्चस्व होतं, इंग्लंड आणि रशिया, आणि त्याच्यातून यांना रेजा शाह पहलवी यांना त्याग करावा लागला सत्तेने. पण असं जरी असलं तरी यांनी फार मोठं कार्य केलेलं. इराणच्या आधुनिकीकरणाचं कार्य रेजा शाह पहलवी यांनी फार चांगल्या प्रकारे केलेलं, यशस्वीरित्या केलं. एका मध्ययुगाच्या इराणला तिथली जी राजेशाही होती, तिथलं जे घराणं होतं काजर घराणं, याच्यातून मुक्त करून आधुनिक करण्याचा प्रयत्न केला. अर्थात ते लष्करी हुकुमशाह होते. लष्करी हुकुमशाह असले तरी देखील एक नियोजनबद्ध सुसूत्र असा विकास इराणचा कसा करता येईल ही भूमिका त्यांनी निश्चितपणे केलेली. मग आधुनिकीकरण करत असताना त्यांनी लष्कराचं आधुनिकीकरण केलं, तिथल्या अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण केलं, तिथल्या समाजाचं, स्त्रियांचं, कामगारांचं, शिक्षण क्षेत्राचं, युवकाचं आधुनिकीकरण केलं. धर्मात देखील त्यांनी बदल घडवले आणि आपल्या राष्ट्राची आयडेंटिटी, ओळख निर्माण ठेवण्यासाठी, सांस्कृतिक वारसा निश्चित ठेवण्यासाठी त्यांनी झोरोस्ट्रियन पद्धतीचं कॅलेंडर देखील काढलं. म्हणजे इराणचा विकास, इराणचं आधुनिकीकरण या नेत्यांनी केलेलं आहे आणि अत्यंत यशस्वीरित्या, निर्धाराने असं केलं. अनेक अडचणी आल्या, अनेक अडथळे आले, विशेषतः रशियाचा दबाव, ब्रिटनचा दबाव, खास करून रशियाचा दबाव यांच्यावरती मोठा होता. त्याला तोंड देत देत, तिथल्या काही प्रतिगामी लोकांना तोंड देत देत त्यांनी एका आधुनिक इराणची निर्मिती केली. जे आधुनिक इराणचे निर्माते म्हणूनच आपण त्यांना ओळखतो. जरी ते लष्करी हुकुमशाह असले तरी आधुनिक इराणच्या इतिहासामध्ये त्यांचं एक मोठं योगदान, रेजा शाह पहलवी यांचं एक मोठं योगदान. इराणचा इतिहास बघत असताना, इराणला पर्शियापूर्वी म्हणायचे, तर पर्शियाचा किंवा इराणचा इतिहास बघत असताना या रेजा शाह पहलवींचं कार्य हे निश्चितच इतिहासात अभ्यासलं जातं. त्याचं एक महत्त्वाचं विशेष असं स्थान. 20व्या शतकामध्ये आधुनिकीकरण करणारे जे काही नेते होते आपापल्या राष्ट्रांचं, त्याच्यामध्ये रेजा शाह पहलवी एक होते. एका सामान्य सैनिकापासून सेनापती पदापासून पंतप्रधान आणि इराणचे शाह ते झाले आणि एका आधुनिक इराणचे निर्माते म्हणून त्यांनी ओळख बनवली. अर्थात रशियाच्या प्रभावापासून ते इराणला पूर्णपणे थोपवू शकले नाही. तेलाचं मोठं तिथे खाणी होत्या, बऱ्याचशा तेलाची समृद्धी होती, त्याच्यामुळे तेलाच्या राजकारणामुळे इराण नेहमीच वादग्रस्त राहिला. इराणवर नेहमी रशिया आणि इतर युरोपीय राष्ट्रांचा दबाव राहिला. असं असून देखील, आपल्या मर्यादा असून देखील त्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती इराणी समाज, इराणी राष्ट्र एका पुढच्या टप्प्याला नेऊन ठेवलं आणि एक आधुनिक इराणची निर्मिती मोठ्या प्रमाणावर त्यांनी केली असं आपल्याला लक्षात येईल. आशियाचा अभ्यास करत असताना इराणचा आपण अभ्यास करतो आणि इराणचा अभ्यास करत असताना आधुनिक इराणमध्ये रेजा शाह पहलवी यांचं अत्यंत मोलाचं स्थान आहे, अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. तर त्याचा आपण अभ्यास करत असतो. तर रेजा शाह पहलवी यांनी केलेलं इराणचं आधुनिकीकरण ही एक महत्त्वाची घटना आहे इराणच्या इतिहासात, आशियाच्या इतिहासात.